नमस्कार. मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी ह्या आजी यांना नागिनचा त्रास होतोय. आजी कधीपासून त्रास होतोय? ह्या 3 महिने झाले. आतापर्यंत किती दवाखाने गेला तुम्ही? 4-5 दवाखाने झाले, 2-3 ठिकाणी असेच गेले औषध घ्यायला. बरं, नाही फरक पडला का? बरं, आता हे जे औषध आहे मी औषध तयार केलेलं आहे आणि आता कसं आहे माहिती आहे का, त्यांच्या कमरेला झाल्यामुळं आपण जास्त उघड दाखवू शकत नाही, परंतु त्यांच्या हाताला बघा इथं नागिन झालेली आहे आणि कमरेला पूर्ण येडा बसलेला आहे. आणि हे करत असताना त्यांना आत्ताची जी परिस्थिती आहे, औषध आता मी लावलेलं आहे त्यांना हे केलेलं आहे. तर औषध लावण्यापूर्वी त्यांची पूर्ण अशी शरीराची आग होत होती आणि आत्ता औषध लावल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं ते फक्त ह्याच्यात सांगा मला. गार पडलं आता. गार पडले ना? आणि याच्यासाठी नागिन हा असा आजार आहे की तो हाडाबाजूनच येतो पहा. आणि नागिन झाल्यानंतर त्वचेवरती अशी पुरळ येते आणि ती राहून पूर्ण येडा मारते. हा येडा मारलेलाच आहे यांचा. तर एक लक्षात ठेवायचं की नागिन झाल्यानंतर मांसाहारी पदार्थ किंवा शरीरात हीट निर्माण करणारे पदार्थ, ज्वारीची भाकरी असेल, बाजरीची भाकरी असेल किंवा नॉनव्हेज असेल, तर ह्या गोष्टी पूर्ण बंद करायच्या. कारण आयुर्वेदिकमध्ये औषधापेक्षा पथ्याला जास्त महत्त्व असतं. तुम्ही जर पथ्य पाळलं तर आजार हा 50% तिथंच बरा होतो आणि 50% आजार हा औषधावरती बरा होतो. तर आजी, आता तुम्हाला मी हे औषध लावलेलं आहे, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे नेमकी आत्तापर्यंतच्या केलेल्या उपचार आणि आत्ता जे उपचार केले त्याच्यात तुम्हाला काय फरक वाटतोय? आता थोडं गार पडलंय ना? हां, आता थंड झाली का ती? हां, तर आता हे औषधे आहे ते मी 2-3 दिवसासाठी देतोय. आंघोळ करायची नाही आणि रोज सकाळी हे औषध परत जसं तुमची जी सुरुवात झाली होती आणि ज्या दिशेला चालली तिकडून उलटं लावत यायचं. उलटं लावत यायचं. आता तुम्हाला बरं वाटतंय ना? हां, तर असंच कुणाला जर कधी गरज पडली तर माझा मोबाईल नंबर आहे 9923 आणि अशाच प्रकारचे मी मुतखडा असेल, नागिन असेल, कावीळ असेल, मुळव्याध असेल, काहींना पाठदुखी असते, काहींना कंबरदुखी असते, काहींना गुडघेदुखी असते, अशा सर्व आजारावरती विनामूल्य उपचार करतो. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच गरजू लोकांना अवश्य पाठवा. आणि माझा जो चॅनल आहे जर तुम्हाला चांगला वाटलं तरच सबस्क्राईब करा, गरजू लोकांना पाठवा. आणि ह्याचा उपयोग असा आहे की जुन्या लोकांना ह्या गोष्टी माहिती होत्या, परंतु जुन्या काळात एक पद्धत होती की ती गोष्ट फक्त त्या माणसं स्वतःजवळच ठेवायचा. पण माझा उद्देश असा आहे की जी गोष्ट मला जुन्या काळापासून माहिती आहे, जुन्या काळातल्या त्या गोष्टी इथून पुढच्या पिढीला पण माहिती व्हाव्यात. ह्या औषधाचा प्रसार व्हावा. गोरगरिबांना खर्च करूनसुद्धा फरक पडत नाही आहे आणि गरजूंना, गरिबांना या औषधाचा, माझ्या बुद्धीचा किंवा मला जे ज्ञान आहे अल्पसं ज्ञान, त्या ज्ञानाचा उपयोग हा लोकांसाठी व्हावा, हाच ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर जर आवडला तर जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.